नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. मध्ये एक मुलगा माझ्याकडे आला, एक 25-1 वर्षाचा होता. त्याला ही भीती होती की मला हार्ट अटॅक येईल, मला चेस्ट पेन होत आहे, मला घाबरल्यासारखं होत आहे. त्याच्या वडिलांबरोबर तो आला होता आणि त्याच्या डोक्यात सारखं तेच चालू होतं की माझे हातपायाला मुंग्या येत आहेत, माझ्या एका हाताला मुंग्या येत आहेत, एका साईडला मुंग्या येत आहेत, मला धडधड होते आहे, घाबरल्यासारखं होत आहे, मला छाती जड वाटते आहे. आणि त्याला ॲक्च्युली ते होत होतं, पण ते मानसिक प्रॉब्लेममुळे होतं. त्याच्यामुळे त्याला ते ॲक्च्युअल होत होतं. त्याच्याकडे भरपूर फाईल्स होत्या. त्यांनी भरपूर कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन्स, आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर सगळ्यांना बऱ्याच लोकांना तो दाखवून आला होता आणि त्याला हे कळतच नव्हतं की हे मला का होत आहे. शेवटी काही डॉक्टर्सनी त्यांना सायकॅट्रिस्ट दाखवायला सांगितलं. त्याला रोज असं व्हायचं की त्याला सारखं ते 24 तास त्याच्या डोक्यात हेच असायचं की मला हार्ट अटॅक येईल, मला हेवी वाटतंय, मला हार्ट अटॅक आला तर मी मरून जाईल. आणि या भीतीपोटी तो काहीही करू शकत नव्हता. एव्हरी सेकंड डे, एव्हरी थर्ड डे त्याला रात्री उठायचा, त्याला एकदम भीती वाटायची, त्याला छातीत दुखायला लागायचं आणि त्याला डॉक्टरकडे जावं लागायचं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याचा ECG व्हायचा, तो नॉर्मल निघायचा, मग तो घरी यायचा. असं करत करत त्याच्याकडे भरपूर ECGचं पेपर्स मिळाले आणि ह्याच्यातनं काहीही सोल्युशन त्याला मिळत नव्हतं. त्याला असं वाटायचं की मला आता हे सारखं होतं आहे, मी एक तर मरणार आहे किंवा मला ही भीती वाटते आहे आणि याच्यातनं मला काहीही दुसरं काम होत नाही आहे. त्यांनी जॉब सोडून दिला, त्याच्याकडून जॉब होत नव्हता कारण कंटिन्युअस डोक्यामध्ये असल्यामुळे त्याला फोकस कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम होत होता. हळूहळू याच विचारांमुळे त्याला इतके निगेटिव्ह थॉट्स येत होते की त्याला डिप्रेशनमध्ये तो गेला. त्याला काहीच करावंसं वाटत नव्हतं. तो एका जागी घरात बसून राहायचा आणि त्याला छातीत दुखायचं. आता हा काय प्रॉब्लेम आहे? हा आहे एक प्रकारची एन्झायटी प्रॉब्लेम. याच्यामध्ये हे असंच होतं की हार्ट अटॅकची भीती, त्याला हार्ट अटॅकची भीती होती, मरणाची भीती होती. त्याला असं वाटत होतं की आता मला काही होणार नाही माझ्याकडून, मला आता हार्ट अटॅक येणार. आणि ते ऑब्सेसिव्ह थॉट्समध्ये तो गेला होता. त्याला कंटिन्युअस रिपिटेटिव्ह थॉट्स होते त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली त्याला डिप्रेशन आलं. या भीतीच्या आजाराचा पूर्ण निवारण होऊ शकतं. ट्रीटमेंट करून याच्यातनं तुम्ही पूर्णपणे बाहेर येऊ शकता. याच्याकरता आम्ही काही अँटी डिप्रेसंट्स देतो कारण त्याला रिपिटेटिव्ह विचार होते, त्याला भीती होती. त्याच्याकरता आम्ही अँटी एन्झायटी गोळ्या देतो. त्याला विचारांमुळे काही करावंसं वाटत नव्हतं, त्याला डिप्रेशन येत होतं. औषधांबरोबर काउन्सिलिंग सेशन्स आम्ही केले त्याचे. हळूहळू काउन्सिलिंग सेशन्स, आजार ट्रीटमेंटनी तो पूर्णपणे याच्या भीतीच्या बाहेर आला आणि त्याची एन्झायटी पूर्णपणे बरी झाली. एन्झायटी किंवा बाकी मानसिक आजारांबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे तुम्हाला जी पण काही माहिती आहे मानसिक आजारांबद्दलची ती पूर्ण अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.